तुम्ही लोकांशी कसं बोलता, तुम्ही लोकांना कसं ट्रीट करताय, तुमच्या लोकांशी व्यवहार कसे, याच्यावरच खूप काही गोष्टी ठरतात. आणि मला एक वाटतं बघ, तुमचं तोंड चांगलं असेल ना तर जग चांगलं तुमच्यासाठी, आणि तुमचा व्यवहार कसा आहे त्याला पण खूप किंमत आहे. पण तुम्ही एक यशस्वी व्यावसायिक आहात, याच्यामध्ये तुमच्यामधले कोणते असे गुण आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही यशस्वी व्यावसायिक होऊ शकता? काय होतं सर, दुनियादारीला केली मी. दुनियादारीमुळे लय ठिकाणी चटके पण बसले. कोणाच्या किती घशात घातला साहेब, कोरडा निघतो. लोक त्या गुणाचे राहिले नाही. पहिले कसे लोक वचनाला जागणार होते, शब्दाला जागणार होते. आज मला जाणीव म्हणून मी त्या लोकांची नावं घेतोय. पण काही लोकांना पण आपण करून काही लोकांना जाणीव नसते साहेब त्या गोष्टी. आपल्या मराठी माणूस एक स्वभाव असतो, अरे मी याला का पैसे मागू. थोडं मानसिक लाज बाळगतो. अरे मी कधी मागितले नाही बरं का, मी याला काय मागू, मला एवढा पगार येतोय. काय फरक पडतो, आपला बिझनेस रन करते त्याला मागितलं थोडं, तुम्हाला कोणी लहान बापाचं म्हणणार आहे. आपला बिझनेस रन झाला, कंपनी पुढे गेली, आपलं याच्याशी घेणं नाही ना साहेब. आपलं समाज जग आहे ना रिझल्ट ओरिएंटेड आहे. तुम्ही सक्सेस झाले तर म्हणतील तुम्ही हुशार होता, तुम्ही खरंच यशस्वी होता. तुम्ही थोडे डब घ्यायला गेले, परिस्थिती खराब झाली, ते तसंच होतं म्हणतात लोक असे घोडे पण चालून देत नाही, खाली पण बसून देत नाही. आपलं ठरवायचं कोणाचं किती ऐकायचं, आणि स्वतःचं सबकॉन्शियस माइंड पाहिजे सर. ऐकावं जाण्याचं, करावं मनाचं. सल्ले द्यायला भरपूर जण येतं, साथ द्यायला कोण येत नाही सगळ्या जगात. आता काय झालं माहिती साहेब, आता वरती जायला चाललो ना, जवळच्या लोकांना दुखायला लागलं. आपण जोपर्यंत गरीब असतो ना साहेब, म्हणजे लोकांची एक भावना असते, याने आयुष्यभर मला पैसे उसने मारले पाहिजे, हा मोठा नाही झाला पाहिजे. ही लोकांची एक मानसिकता असते. गरीबाचं लेकरू मोठं झालं साहेब, कोणाला आवडत नाही सर. मराठी लोकांचा हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. नाही मी असाच, अरे असंच म्हणून नाही. आता मी सुद्धा महाराष्ट्रीयन मराठी. तुम्ही मराठी उद्योजक बघा, ज्यांनी फ्लेक्झिबिलिटी दाखवली, जे मोल्ड झाले, ते प्रचंड उंचीच्या शिखरावर असे खूप लोक आहे मराठी सुद्धा. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदवले पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याच्यावरती जरूर क्लिक करा. आज आपल्याकडे असे एक उद्योजक आलेले आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की उद्योग उभा करण्यासाठी तोंडामध्ये साखर असली पाहिजे, डोक्यावरती बर्फ असला पाहिजे. हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाल्ली पाहिजे. कुठलेही पैसे नसले तरी सुद्धा तुमचं कम्युनिकेशन, तुमची नाती तुम्हाला पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरू शकतात आणि तुम्हाला यश मिळवता येऊ शकतं. MPSC सारख्या परीक्षेला अटेम्प्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये फेल्युअर आलं. खूप साऱ्या संकटांना सामोरे जाऊन व्यवसाय उभा करण्याची जिद्द, चिकाटी आणि त्याच्यामध्ये घेतलेली मेहनत त्यांना एक यशस्वी उद्योजक बनवते. आज 5 कोटीपेक्षा जास्त मोठा टर्नओव्हर, 32 पेक्षा जास्त लोकांना रोजगार निर्मिती आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये न हारण्याची जी काही मानसिकता प्रवीण केसकर सरांना लाभलेली आहे, त्याच्याबद्दल आज आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. त्यांचा जीवनपट आपण इथं जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ते कोणकोणत्या व्यवसायामध्ये काम करतायत, काय त्यांची भविष्यातली स्वप्न आहेत, आणि कशा पद्धतीने जर तुम्ही एक विजेता बनण्याचा विचार करताय, एक रिअल हिरो बनण्याचा विचार करताय, एक व्यावसायिक बनण्याचा विचार करतायत, तर कोणकोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात रिक्वायर्ड आहेत, या बऱ्याचशा गोष्टींवरती आपण प्रवीण केसकर सरांबरोबर आजच्या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनाला एक ऊर्जा आणि एक दिशा हा पॉडकास्ट देऊ शकेल. स्वागत करूयात आजच्या पॉडकास्टमध्ये, विजेता कॉर्नरमध्ये प्रवीण सरांचं. प्रवीण सर, तुमचं मनापासून स्वागत आजच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. आज या विजेता कॉर्नरचे सर्व श्री आकाश गोंदवले सर यांनी मला या पॉडकास्टसाठी बोलवलं. प्रथम बाबेर उद्योग समूह, इन्फानाइट ऑटोमेशन अँड सोल्युशन या कंपनीतर्फे मी मॅनेजिंग डायरेक्टर प्रवीण केसकर मनापासून धन्यवाद मानतो सर तुमचे. थँक्यू व्हेरी मच प्रवीण सर. तुम्ही इथं आलात त्याबद्दलही तुमच्या मनापासून आभार. सर्वात प्रथम तुमच्या जीवनाची सुरुवात, किंवा ज्याला आपण म्हणूया की लहानपण, त्याच्यानंतर तुमचं शिक्षण, त्यानंतर तुम्ही केलेल्या नोकऱ्या, आणि कशा पद्धतीने तुम्ही बिझनेसमध्ये आलात आणि का आलात, याच्याबद्दल आपण प्रेक्षकांना सांगूयात. सर्वप्रथम सर, माझं बालपण मी किन्ही, म्हणजे माझं मूळ गाव किन्ही, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे आहे. पुण्यापासून 110 किलोमीटरवर माझं गाव आहे साहेब. माझ्या गावाची पार्श्वभूमी बघितलं तर दुष्काळी गाव, म्हणजे शेवटचे 4 महिने मार्च ते जूनपर्यंत आमच्या इकडे पाणीच नसतं. मुळात गाव आमचं पूर्ण एज्युकेटेड आहे. परमपूज्य ओंकार बाबांची समाधी आमच्यावर किनी बैरबवाडे हे असं एक गाव येतं. सगळ्यात महत्त्वाचं की माझे वडील हे शिक्षक आणि आता साहेब म्हणून रिटायर झाले माझे वडील. आमच्या गावाची पार्श्वभूमी अशी की लोक 50 पासूनच मुंबईला गेले. गोदीमध्ये आमच्या गावातील लोक पहिल्यापासून मुंबईला होते. त्याच्यानंतरची जी पिढी आली, म्हणजे 75च्या पुढची जी पिढी होती 90 पर्यंतची, ती 90 किंवा 95 2000 पर्यंतची, ती सगळी गव्हर्नमेंट नोकरी. कोणी शिक्षक, कोणी मेजर, कोणी पोलीस, कोणी क्लास 1 ऑफिसर,
आता आमचे चुलते ते जिल्हा क्लास 1 फॉरेस्टला IPS होते रिटायरमेंटला. त्याच प्रकारे जिल्हा कृषी संचालक म्हणून आमच्या गावचे मुळे साहेब रिटायर झाले, त्यांचे बंधू बांधकामे बघत होते. त्या प्रकारे आमच्या गावचे भोसरीमध्ये नानाभाऊ खोडदे म्हणून मोठे उद्योजक आहे, त्यांची सुपरटेक कंपनी. मुळातच किनी गावाला असे अनेक नाव आहे की किनी गावात शिक्षण पहिलं प्राधान्य शिक्षणाला. दुष्काळ हे जो शाप होता त्याला वरदानामध्ये तुमच्या गावच्या लोकांनी शिक्षण आमच्या गावात फक्त 5% लोक शेतीवर आहे, आणि ते पण उत्तम प्रकारे शेती करतात. ॲस्टरची शेती, कांदे, म्हणजे ते पण चांगल्या प्रकारे शेती करतात. आणि मुंबई आणि पुण्यामध्ये भरपूर लोक आहे आमचे, आणि पहिल्यापासूनच कोणावर अवलंबून न राहिले किंवा शेतीवर पण अवलंबून न राहिले. प्रत्येक घरातला एक माणूस बाहेर आहे, मुंबई किंवा पुणे किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेर आहे. त्याच्यामुळे आज गाव खूप डेव्हलप झालेलं आहे, आणि आज गावाचा विकास पण भरपूर झाला आहे. माझं 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनी येतं झालं, जे आपलं प्राथमिक शिक्षण तिथं झालं. त्याच्यानंतर मी 8वी रयत शिक्षण संस्था आमच्याच गावात हायस्कूल ओंकार बाबा परमपूज्य सद्गुरू ओंकार वंदना तिथं झालं. माझ्या वडिलांचं 2006 प्रमोशन झालं अकोले तालुका आणि जिल्हा अहिल्यानगरच. त्याच्यानंतर माझं 9वी 10वी तिथं अगस्ती विद्यालयात माझं शिक्षण झालं. अकोले भंडारदरा अकोले संगमनेर बसले. माझं 11वी 12वी पण तिथंच झालं अगस्ती कॉलेज अकोलेला. त्याच्यानंतर साहेब मी इंजिनिअरिंग केलं राऊरी फॅक्टरीला, SCSCYG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं राऊरी फॅक्टरीला. तिथून मी पासआउट झाल्यानंतर मी पहिले चाकणला आलो. चाकणला आल्यानंतर मी पहिलं लाईनला जॉब केला सर. माझं BE NTC पूर्ण केलं मी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. मी BE पदवी घेतली, इंजिनियर झालो. त्याच्यानंतर मी चाकणला लाईनवर जॉब केला, पॅनल वायरिंगचाच. पण मला त्याच्यात काही मन लागत नव्हतं, नाही का, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जॉब होता ना. मग मी PLC ऑटोमेशनचा कोर्स करायचा निर्णय घेतला. मग त्या कोर्ससाठी मी हैदराबादला गेलो. माझे काही मित्र होते गावाकडचे आणि पुण्यातले. मी हैदराबादला गेलो. तिथं मी एक 4 महिन्याचा कोर्स केला. तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर मी तिथं 2 वर्ष जॉब केला. जॉब केल्यानंतर मग मी परत पुण्याकडे आलो, म्हणजे गावाकडे आलो. गावातून पुण्यात आलो. माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मला परत MPSCचं एक डोक्यात एक भूत शिरलं, नाही की नाही बाबा आता वडील गव्हर्नमेंट अधिकारी आहे, तर आपण पण प्रयत्न करू. पहिलं जॉब करत होतो, पण नंतर फुल टाइम करायचं म्हटलं. मग 1 वर्ष नोकरी सोडून दिली परत लग्न झाल्यानंतर. मिसेस माझी बँकेत जॉब करत होती, आणि मग 1 वर्ष परत नोकरी सोडून दिली. वडील काही पैसे द्यायचे, मिसेस, असं दोघं मिळून घर चालत होतं. पण ते 1 वर्षात काय त्या गोष्टी काही अचीव्ह झाल्या नाही. मग 2-3 वर्ष पुढे अभ्यास चालू ठेवला. पण नोकरी करताच परत मी मार्केटिंगलाच, माझं बोलण्याची आवड होती, मला छंद होता. पिंड असतो माणसाचा एक, नाही का, तो पिंड माणसाला ओळखता आला पाहिजे. त्याच्यामुळे मी मार्केटिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मग मी प्रत्येक कंपनीत मार्केटिंगच्याच माझ्या कंपनीत जॉब करत गेलो. मग 2 व्हीलरवर शिरवळला जाणं, 2 व्हीलरवर कुरकुमला जाणं, मग कंपन्या गुगलवरून शोधणं, तिथं जाऊन ते परचेस मॅनेजरला भेटणं, एन्क्वायरी क्रिएट करणं, हे जे रेग्युलर मार्केटिंगचा जो फंडा होता तो करत गेलो. त्याच्यानंतर कंपन्या बदलत गेलो, काही MD लोकांचे संपर्क, कारण माझी रिपोर्टिंग एक तर काय मॅनेजिंग डायरेक्टरला मार्केटिंग होतं, बिझनेस टू बिझनेस. माझं जे काय होतं ते डायरेक्ट MD लोकांना माझं हे असायचं रिपोर्टिंग, किंवा माझं जनरल मॅनेजर लोकांना. आणि आज मी इथं जे पोचलोय हे त्या लोकांच्या, म्हणजे त्यांनी मला केलेलं रिलेशनमुळे, त्यांच्या सहकार्यामुळे त्यांनी मला खूप काही गोष्टी शिकवल्या. म्हणजे सेल्स कसा करायचा, बिझनेस कसा करायचा, ऑर्डर कशा आणायच्या, लोकांशी रिलेशन कसे जपायचे. आणि मी तर त्या लोकांना गुरु मानतो. म्हणजे ते झालं. त्याच्यानंतर जॉब करत भरपूर जॉब बदलले. पण नंतर पुढे जाऊन असं झालं की एक माणसाचा स्वभाव असतो, किती दिवस असं उड्या मारणार ह्या कंपनीतून त्या कंपनीत, त्या कंपनीतून दुसऱ्या कंपनीत. मग मी विचार केला, म्हटलं आता कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि माझ्यात एक स्वतःवर बिलीव्ह होता आणि विश्वास होता की नाही आपण करू शकतो. एक डेअरिंग कॅपॅसिटी होती स्वतःची की नाही आपण हे करू शकतो आता. मग मी ते सोडलं. मला भोसरीत एक साहेब आहे, काळे साहेब म्हणून, त्यांनी मला पहिली ऑर्डर दिली 22 लाख रुपयाची, सुपर कमर्शियल टेक्नॉलॉजी. व्यवसाय करायचा निर्णय घेतला. मग मी नोकरी सोडली. असे काही इन्सिडेंट घडले होते ज्याच्यामुळे व्यवसायात यावं वाटलं का फक्त? तेच नाही, काय झालं सर की जॉब चेंज करणं, किंवा आता मी विचार करायचो मी दुसऱ्यासाठी 5 करोडचा बिझनेस आणतोय, मी दुसऱ्यासाठी 7 CRचा बिझनेस आणतोय, मग मी माझ्यासाठी का नाही आणू शकत आहे. ग्रेट. सगळ्यात महत्वाचं तेच आहे ना. आणि दुसरी गोष्ट की माझ्याकडे डेअरिंग होती, मी घाबरत कशालाच नव्हतं पहिल्यापासून. जे करायचं एकदा इथं फिट झालं ना, इथून बांध सुटला तर मग तो मागं नाही हटायचं. मग जे करायचं ते शेवटपर्यंत करायचं, डू ऑर डाय. ती परिस्थिती झाली. मग माझ्या ओळखी पण झाल्या. मी 7 वर्षात खूप माणसं कमवले. सेल्स इंजिनियर म्हणून असताना कलिग भरपूर कमवले, भरपूर कंपन्यांनी जॉब केला, ओळखीचे लोक होते. जे व्हेंडर लोक होते ज्यांच्याकडून मी आता मटेरियल घेतो, ह्या लोकांनी मला साथ दिली. म्हणजे मी चेक द्यायचो, त्यांनी माझ्यावर ट्रस्ट ठेवला. म्हणजे आतापर्यंत इथं येण्यापेक्षा ज्ञात अज्ञात भरपूर लोकांचे हात ते आयुष्यभर राहतील. म्हणजे मी जरी आतापर्यंत इथं पोहोचलो असलो तरी पण साहेब प्रत्येकाची गरज पडते. सगळ्यात मोठी ऍसेट नेटवर्किंग, नातेसंबंध किंवा तुमचे रिलेशन, सगळ्यात मोठी संपत्ती आहे असं म्हणायला काय हरकत. तुम्ही लोकांशी कसं बोलता, तुम्ही लोकांना कसं ट्रीट करताय, तुमच्या लोकांशी व्यवहार कसे, याच्यावरच खूप काही गोष्टी ठरतात. आणि मला एक वाटतं बघ, तुमचं तोंड चांगलं असेल ना
तर जग चांगलं तुमच्यासाठी. आणि तुमचा व्यवहार कसा आहे त्याला पण खूप किंमत आहे. तुम्ही लोकांशी रिॲक्ट कसे होत आहे, कोणाला कसं करताय. टीमचं पण तेच आहे. मी टीम पण चांगल्या प्रकारे आता ग्रो करतोय, कारण टीम पण माझी तीच आहे, पहिली टीम, जे लोक मला साथ देत आहे. कारण टीम काम करते तेव्हा मी कुठंतरी पुढे जातोय, कारण मी तर कंपनी दिवसभर नसतो, मी मार्केटिंगसाठी बाहेरच असतो. पहिली ऑर्डर 22 लाखाची मिळाली. 22 लाखाची ऑर्डर दिली. वगैरे कसा उभा केला? काळे साहेबांनी मला हे केलं होतं, म्हणजे काळे साहेबांनी मला त्यांचं 7 तवड्यामध्ये एक शेड होतं, मी त्यांची स्वतः जागा होती, त्यात त्यांनी मला 2 गुंठे रेंटनी दिली. पण ते पण त्यांनी माझ्याकडून डिपॉझिट काय घेतलं नाही. म्हणजे माझं जे 4-5 लाख रुपये, 3-4 लाख रिलेशन आणि मला त्यांनी काय ऍडव्हान्स दिला. ऍडव्हान्स मधून प्लस मी जाधव साहेब म्हणून भोसरीत, मी त्यांच्याकडून पहिले पॅनल बनवायचो. विनायक जाधव साहेब, त्यांची पण माझ्यासारखीच इलेक्ट्रिकलची कंपनी, मी त्यांच्याकडून ते पॅनल बनवून घेतले. नंतर ते काळे साहेबांना केले. मग हळूहळू इंजिनिअरिंग टीम डेव्हलप केलो, इलेक्ट्रिशियन टीम डेव्हलप केले. असं करता करता 1-1.5 वर्ष लोक टीम डेव्हलप करण्यातच गेला. आणि चालू झालं, ऑर्डर येत गेल्या, मार्केटिंग सब ऑर्डर होत गेल्या. ते आपण प्रॉडक्ट चांगलं बनवलं. प्रॉडक्ट चांगलं बनवल्यानंतर आपण त्याची सर्व्हिस पण चांगली दिली, क्वालिटी पण चांगली ठेवली. त्यामुळे रिपीट ऑर्डर येत गेल्या मला. आणि आता माझे चांगले कस्टमर झालेत, नाही का. आता 5-1 कोटीचं टर्नओव्हर. हो, टर्नओव्हर आहे. बघा मित्रांनो, गाव जिथं दुष्काळ आहे, दुष्काळातून म्हणजे त्याला नावं ठेवत बसणं आमची शेती नाही, आमचंही नाही, त्या गावातलाच प्रत्येक माणूस रिअल हिरो आहे. आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कौतुक प्रवीण सरांनी सगळ्या लोकांचं अगोदर केलेलं आहे. रिअल हिरोची ही निशाणी आहे की आपल्या आजूबाजूची लोक सुद्धा ग्रेट इथे सांगणं. त्याच्यानंतर वेगवेगळे सेगमेंट, म्हणजे इंजिनिअरिंग कर, मार्केटिंग केलंय, MPSC केलंय. आणि जिथं जी गोष्ट जमत नाहीये तिथं रडत बसण्यापेक्षा कुठून तरी वाट काढून पुढं जाणं, हे जे काही लक्षण आहे हे शिकण्यासारखे. नाही तर बरेचसे लोक एका ठिकाणाला चिटकून बसतात आणि बाबा मला हेच करायचं आहे. पाण्यासारखा स्वभाव असला पाहिजे. जिकडं उतार दिसेल किंवा जिकडं संधी दिसेल तिकडं वाहत जाता आलं पाहिजे. प्रवीण सरांचं या बाबतीत खरंच कौतुक करण्यासारखं आहे. मला सांगा, कंपनी उभा करण्यासाठी लोकांना तुम्ही जी कंपनी उभा केली त्यासाठी किती भांडवल लागेल आणि तुमचं किती भांडवलामध्ये झालं? समजा एखाद्या व्यक्तीला तसं काही सेटअपच उभा करायचा झाला तर तुम्हाला रिलेशनमुळे किंवा लोकांच्या सपोर्टमुळे ऑर्डरही इझिली मिळाल्या, किंवा ते तुम्ही 2 गुंठ्याचं घेतलं, भाडे घेतलं, त्यांनी डिपॉझिट नाही घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मला ऍडव्हान्स आला होता का त्या ऑर्डरचा. मग त्याच्यातून मी एक छोटं ऑफिस बनवलं 60,000 रुपयाचं, नाही का. ऑफिस बनवलं. मग मटेरियलसाठी तुम्हाला म्हटलं की 7 वर्ष मार्केटिंग केले असल्यामुळं ओळख होती. मग लोकांना चेक दिले. चेकवर 30 दिवस 60 दिवसाचं मी क्रेडिट मागितलं, मग त्यांनी पण मला ते दिलं. आणि अशा प्रकारे बिझनेस रन होत गेला. सगळ्यात महत्त्वाचं काय की प्रत्येक ठिकाणी क्रेडिट नाही भेटत गेलं. काही ठिकाणी मला पैसे पण द्यावे लागले. जिथं माझी ओळख नाही, जे मटेरियल घ्यायला, तिथं ऑब्विसली पैसे द्यावे लागले. पण माझं म्हणणं आहे की तुमचं जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल आणि तुम्हाला जर प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह घेऊन बघायची सवय असेल तर तुम्ही काही पण अचीव करू शकता. काहीच अवघड नाही. 1 करोडची ऑर्डर काय 10 लाखाची काय. ज्याला 1 लाखाची अवघड वाटते तो 1 करोडची पण एखाद्याला सोपी वाटते. सगळं तुमचा व्ह्यू त्या दृष्टीकडे बघण्याचा तसं पाहिजे. कारण तुम्हाला जर लॉंग टाइम जर खेळायचं असेल तर तुमचा व्ह्यू पण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनेच गेलं पाहिजे. आणि टीम तुम्ही पण आहे ना, ते आपण म्हणतो ना, आपण म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जन्मलेले लोक आहेत, त्यांनी जसं स्वराज्य निर्माण केलं तसं एक मावळा महत्त्वाचा आहे. टीममध्ये पण सगळे इंजिनियर लोक, आमचे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे म्हणजे प्रोजेक्ट इंजिनियर लोक, प्रोजेक्ट डिपार्टमेंट, परत परचेस डिपार्टमेंट, डिझाईन डिपार्टमेंट. आता मी नवीन सेटअप जो मला 1 CRचा लेझर कटिंग आणि बेंडिंग घेतलं. आता मी फॅब्रिकेशन इन हाऊस करतोय माझं स्वतःचं. ते पण खूप महत्त्वाचं. ते चालू करताना पण मला खूप लोकांनी सहकार्य केलं. आणि तुम्हाला तुमची भावना चांगली असेल तर लोक तुम्हाला येत जातात, देव तुम्हाला ते आणून देतो लोक. आणि सहकार्याची भावना लोकांची पण असते. तुम्ही पण एक पाऊल पुढे गेलं पाहिजे, तेव्हा ते एक पाऊल पुढे येतात. कम्फर्ट झोन सोडला पाहिजे, कम्फर्ट झोनच्या बाहेर आलं पाहिजे. टीम बनवण्यात काय काय चॅलेंजेस असतात किंवा टीम टिकवण्यात काय काय चॅलेंजेस असतात? आता टीम टिकवण्यात सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे की तुम्हाला थोडं फ्लेक्झिबल राहावं लागेल. ॲज अ ओनर म्हणून तुम्ही किंवा तुम्हाला जसं वाटेल तसं बोलू शकत नाही. तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही इथिकली बोलायचं आणि पातने बोलायचं, पात सोडायचा नाही, म्हणजे पातने बोलायचं. दुसरी गोष्ट काय आहे की कधी कधी टीम थोडंफार, आता शेवटी प्रत्येक ठिकाणी माणसं सांभाळणं पण एवढी सोपी गोष्ट नाही, पण टॅकल करावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचं. आणि तुम्ही त्यांना टॅकल कसं करता त्याच्यात महत्त्वाचं आहे. समजा एखाद्या दिवशी एखादा आलाच नाही, फोनच उचलत नाही, राग येतो कधी कधी. पण आता काय करणार आहे, माणूस तर कधी कधी तो माणूस आपल्यासाठी रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करत असतो. मग मला ती जाणीव असते की ठीक आहे, आज हा फोन नाही उचलत, पण त्यावेळेस तो रात्री 2 वाजेपर्यंत माझ्यासाठी काम करत होता. कारण माझ्या टीमने आम्ही सोलरचे पॅनल लातूरचे साहेब रात्री 2:30 वाजता 3 वाजता डिस्पॅच केले. आम्ही 3 वाजता जेवलेलो आहे 12-13 जण. मग मला ती कुठेतरी जाणीव होती की नाही बाबा, जेव्हा माझा पडता होता तेव्हा ह्या लोकांनी मला साथ दिली, तर आज मी यांना साथ दिली पाहिजे. ठीक आहे, माणूस मी चुकत असेल, कधी कधी टीम चुकत असेल, 19-20 चालू असतं साहेब, ते आता ह्या डेली पार्ट आहे, हे करून पुढे जायचं साहेब. पीपल मॅनेजमेंट शिवाय काय जबाबदारी द्यायची सर, ज्याला त्याला जास्त. एखादा प्रोजेक्ट आलाय,
मटेरियलची जबाबदारी परचेसवाला द्यायची, मग त्याची ड्रॉइंगची डिझाईन बनवायची, डिझाईनला प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली आणि टार्गेट ओरिएंटेड ज्याने त्याने त्याची जबाबदारी पाडली कंपनी रन होते सर. जबाबदारी दिल्या पाहिजे. जबाबदारी दिल्या पाहिजे. Delegation is very important. हे तुझी जबाबदारी, तू तुझं काम कर. कारण तुझा टास्क असतोय, तुला घेतलं त्याचसाठी ना. तू तुझी जबाबदारी दुसऱ्या सांगत असेल मग तुझं टास्क कोण करणार? आता माझा मार्केटिंग टास्क आहे, मला बाहेर फिरवाच लागेल, ऑर्डर आणावंच लागेल, पैसा रिकव्हर करावाच लागेल, तेव्हा तर सॅलरी होते ना लोकांच्या. पीपल मॅनेजमेंट शिवाय कोणकोणते चॅलेंजेस तुमच्या व्यवसायात आहेत? व्यवसाय चॅलेंज म्हणजे सर कधी कधी मटेरियलची डिलिव्हरी लेट असते, क्लायंट म्हणत असतो घाई असते, 1 ते 2 वीक्समध्ये पॅनल बनवून पाहिजे. दुसरी गोष्ट, आता सध्या थोडं मार्केटमध्ये थोडी नॉर्मल मंदी पण चालू आहे, फायनान्शियली प्रोजेक्ट रन होत नाही किंवा कॉस्टिंग अडकून पडली, मग त्यावेळेस फायनान्शियली ब्लॉक झाल्यानंतर तुम्ही पैसा कसा उभा करणार किंवा सॅलरी कशी देणार किंवा व्हेंडरचे पैसे कसे देणार, हे पण चॅलेंजेस येत जात आहे बिझनेसमध्ये. मग त्या काळात तुम्हाला लोक 4 वेळा फोन करताय, मग तुम्ही फोन नाही उचलायचे असं नाही होत ना. तुम्हाला प्रत्येकाला सांगावं लागतं साहेब आज नाही देत, 8 दिवसांत देतो, पण पैसे देतो. शेवटी काय आहे, तुम्ही फोन तुम्हाला उचलणंच आहे दिवसभरात, ते तुम्हाला प्रेशर कुठंतरी घेऊन चाललंय. आणि ज्याला प्रेशर घेता येतं त्यानेच बिझनेस करावा. ज्याला वाटतं बाबा नाही तर मग मी माझा स्वयं तो मला बोलतोय साहेब तुम्ही म्हटले होते 60 दिवसात देतो, 100 दिवस झाले पेमेंट नाही दिलं, मला 2-3 घोडे लावले त्यांनी, आणि तरी पण म्हणायचं नाही माझं स्वयं ते सोडावं लागेल साहेब, काय करणार आहे ना. तुम्ही जर म्हटले नाही नाही मिले स्वयं तू देणार आहे पैसे, पण आज तुझ्याकडे नाही ना द्यायला, ठीक आहे थोडं 10 दिवस लेट पैसे येणार, तू त्यावेळेस देणारच ना पैसे. ही फ्लेक्झिबिलिटी बिझनेस मध्ये. हा, फ्लेक्झिबिलिटी, जसं वळता येईल तसं वळत राहायचं, जसं डिसिजन घेते तसं डिसिजन घ्यायचं, एकदा घेतलं की मग मागं नाही बघायचं. शिव्या खावावी लागतात, शिव्या द्यावी लागतात, द्यावं लागतं. म्हणजे समजा आपली रिकव्हरी नसेल तर तेही बोलायला लागतं. नाही शिव्या देवा नाही लागत सर, कारण त्याचं कारण आहे आपले मोठे पैसे अडकलेले असतात. आज आपण एखाद्याला शिव्या देऊन जर आपले पैसे अडकले ना, तर आपल्या 10-15 व्हेंडरचं जर त्यांनी पैसा दिलाय ना, आपला त्यांनी मटेरियल विकले तेव्हा आपण पॅनला असेंबल करून दिलाय ना. त्यामुळे काय सर तोंडात साखर ठेवून चालू लागतं. शिव्या काय द्यायच्या, त्याच्यावर केबिन मधून बाहेर आलो, गाडीत बसलो, काचावर करायचं आणि मग शिव्या द्यायचे, तोपर्यंत शिव्या द्यायच्या नाही, कारण त्याला शिव्या देऊन पैसे थोडंच निघणार आहे साहेब. हे बघा साहेब, शेवटी प्रेमानेच पैसे निघणार आहे. तुम्ही जे पैसे काढणार ते प्रेमानेच काढणार आहे, तुम्ही दुसरे काही व्ह्यू नाही वापरू शकत. आणि केसे भानगडी करून काय पैसे निघत नाही. अशा 10-20 वर्षाला केसेस चालू तरी पैसे नाही भेटले लोकांना. प्रेमाने जे काय करायचं ते प्रेमानेच करायचं. हा खूप मोठा धडा आहे किंवा लेसन आहे की व्यवसाय करा किंवा कोणतीही गोष्ट करा, आणि तो रडायची पण सवय ठेवायची नाही का, साहेब द्या, काहीच नाही, द्या साहेब, लोक बसलेत ऑफिसला, द्या साहेब द्या. मग काय म्हणणार आहे आता दुसरं, करावं लागतं साहेब. ते म्हणतात ना छोटं मुलं रडल्याशिवाय आई पण दूध पाजत नाही, तीच सेम स्टोरी. तुम्ही जर म्हटले ना नाही माझ्याकडे नाहीये, लईच अडकलंय, लईच साहेब तुम्हाला होऊ शकत नाही साहेब. ते पण प्रेमातच मागायचं साहेब. थोडा जरी भाषा उपरनीची झाली ना तर पुढची ऑर्डर परत मग म्हणतो अरे त्याने मला तेव्हा त्रास दिला होता बरं का, मी अडचणीत होतो, ठीक आहे कसं असं सर, पुढचा एंड युजरने पैसे नाही दिले ना, तो ब्लॉक होतो, तो ब्लॉक झाला का मी होतो, मी झालं का मला देणारे 10 जण ब्लॉक होतात. ही चेन आहे ना साहेब, बिझनेस चेन आहे. प्रत्येक त्याची चूक नसतेच, त्याला पण द्यायचंच असतं, कारण त्यांनी तुमच्याकडनं काहीतरी पैसे काहीतरी केलेलंच आहे. बरोबर सर. व्यावसायिकांनी हे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे. व्यावसायिकांनी प्रेशर मेंटेन करणं गरजेचं आहे. ज्याला प्रेशर मेंटेन करता येतं त्यानेच बिझनेस करावा मोठा, लाखाचा करोडोचा. आता मला करोडोचं काय वाटत नाही, मी 10 लाख जरी द्यायचे असते तर मी आता एवढं पहिला घाबरत नाही किंवा भीत नाही, काय देणारच आहे ना आपण एवढा मोठा बिझनेस वाढवला, एवढी 1 CR ची इन्व्हेस्टमेंट केली, एवढं 7 गुंठ्याचा सेटअप लावलाय, का लावलाय, बिझनेस करायलाच लावला, आपला ग्रो व्हायचं म्हणून तर आपण टीम हायर केली ना, एवढे लोक सांभाळतोय ना. बरं मला एक सांगा, तुम्ही एवढं सगळे चेंज केलं, फील्ड चेंज केला, मग तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक किंवा घरातले पण तुम्हाला असं म्हणलं नाही की यार तू काय करतोय, तुझं काय चाललंय, हे म्हणतात ना ते म्हणतात डिसिजन काय. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, थोडं माझ्यात पेशन्स कमी, मी लवकर डिसिजन घेतो, पण तो डिसिजन माझ्या चांगल्यासाठी असतोय, नंतर त्याचा ते रिझल्ट आला मला कळतं. जर कसं आहे माहिती आहे का, आता जसं आपण म्हणतो MPSC केली, समजा MPSC मध्ये लिस्ट लागली, समजा 5 मित्र त्यातले 2 झाले, ते 5 जण हुशार असतात, इंटरव्ह्यूला 5 पण जण असतात, पण त्यातले 2 जण सिलेक्शन लिस्टमध्ये आले, 3 जण आले नाही. जे सिलेक्शन लिस्टमध्ये आले त्यांचं नार हार श्रीफळ आमदार खासदार सगळे येऊन लगेच बुके बिके, बरोबर, जसं बिरदेवडून म्हणजे सगळेच. पावलं काय होतं, जे 3 इंटरव्ह्यूला असतात ते बाहेर गेलेले असतात, ते हुशार नसतात का, ते हुशारच असतात पण रिझल्ट मध्ये नसतात. आपलं समाज जग आहे ना रिझल्ट ओरिएंटेड आहे. तुम्ही सक्सेस झाले तर म्हणतील तुम्ही हुशार होता, तुम्ही खरंच यशस्वी होता, तुम्ही थोडे डब घ्यायला गेले, परिस्थिती खराब झाली, ते तसंच होतं म्हणतात लोक असे घोडे पण चालून देत नाही, खाली पण बसून देत नाही. आपलं ठरवायचं कोणाचं किती ऐकायचं, आणि स्वतःचं सबकॉन्शियस माइंड पाहिजे सर. ऐकावं जाण्याचं, करावं मानाचं. सल्ले द्यायला भरपूर जण येतं, साथ द्यायला कोण येत नाही साहेब या जगात. पण असं काही तुम्हाला चिडवलं, अशा काही घटना भरपूर ठिकाणी असतं साहेब. अपमान पचवून पुढे जावं लागतं. फक्त जेव्हा आपला काय असं लईच फर्स्टेड झाला, असं कधी झालं का? फर्स्टेड होतं सर कधी कधी,
पण मी ते मनावर नाही घेत, एका लेवल नंतर सोडून देतं. कारण काय फ्रस्ट्रेशन, आपण मोटिवेट नाही राहिलं तर मग मी खचलो तर टीम खचल, टीम खचलं तर बिझनेस खचल, असं आहे. काय असं काय प्रसंग जीवनातला की जिथं वाटलं की नाही यार संपला तर नको, वास डोक्याला तापच नको, असं काय? नाही ती वेळ नाही आली, कारण माझ्याकडे ऑप्शन लोक आहे. म्हणजे जेव्हा मी 5 जणांकडे समजा फायनान्शियल पैसे मागतो तर मला माहित असं 4 नाही देणार पण एक तरी देणार यातला. मग ते देवाचं गॉड गिफ्ट असेल कदाचित. ऑप्शन असतं सगळ्यांकडे, असतं, फक्त ते दिसत नाही. बरेचसे लोक ते शोधले पाहिजे. परत अजून एक काय होतं, आपल्या मराठी माणूस एक स्वभाव असतो, अरे मी याला का पैसे मागू, थोडं माणूस एक लाज बाळगतो, अरे मी कधी मागितले नाही बरं का, मी याला काय मागू, मला एवढा पगार येते, काय फरक पडतो, आपला बिझनेस रन करायचा, त्याला मागितलं थोडं तुम्हाला कोणी लहान बापाचं म्हणणार आहे. आपला बिझनेस रन झाला, कंपनी पुढे गेली, आपलं याच्याशी घेणं नाही ना साहेब. पण मागितलं तर देऊ पण शकतो, नाही मागितलं तर नाही देणार, हे तर पक्कच आहे. घाबरायचं कशाला, माणसाने पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पुढे गेलं पाहिजे. यू आर नॉट आस्किंग दॅट नो इज देअर, बरोबर, असं काहीतरी म्हणतात. जर तुम्ही विचारलं नाही तर नाही आहेच आहे, नाही आहे, तुम्ही विचारलं तर हो येऊ शकते. म्हणजे समजा तुम्ही एखाद्याला म्हटलं मला 2 लाखाची गरज आहे, ते नाही 2 लाख देणार, 1 लाख तर देईल. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, कोणतं बिझनेसचं पण तसंच आहे. माझ्याकडे पहिल्या मशिनरी नव्हत्या, तर बेंडिंग मशीन घ्यायची होती किंवा अजून काय घ्यायचं होतं, मला खूप लोकांनी सपोर्ट केला. साहेब मी खरं बोलू का, आज इंटरव्ह्यूत एकच सांगतो, माझ्यावर खूप लोकांचे उपकार आहे, मी खरंच सांगतो. म्हणजे मला इथं उभं करायला जाणीव असणं हेच खरं यश आहे असं मी म्हणेन. नाही, त्याच लोकांमुळे मी इथं बसलोय. आज जे विजेता कॉर्नरला आलोय ते त्याच लोकांमुळे. माझे मित्र सगळे घरचे किंवा गावातले किंवा अजून भरपूर इंडस्ट्रीतले भरपूर मित्र यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत बसले. आणि यशाचं रहस्य माझं नाही, त्यांनी दिलं म्हणून. आणि दुसरी गोष्ट, हे बाबीर उद्योग समूह जे आहे ना, बाबीर देव म्हणून इंदापूर तालुक्यात रुई म्हणून गाव आहे, तिथे बाबीर देवाची कृपा आहे सर, खरं सांगतो. म्हणजे मी त्यांचं भक्त आहे, खरं सांगतो. कृतज्ञ आणि कृतज्ञ असे 2 प्रकार येतात. कृतज्ञ व्यक्तीला कधीच काही कमी पडत नाही आणि कृतज्ञ लोकांना कुठं ना कुठं जाऊन प्रॉब्लेम येतोच आहे. म्हणजे ते आतापर्यंत माझं जबाब झालं. आणि तुम्ही कृतज्ञ आहात, तुमच्या आयुष्यात ज्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं त्यांच्यासाठी तुम्ही नेचरला किंवा देवालाही क्रेडिट देताय, स्वतः घेत नाहीये, हे फार मोठेपण आहे तुमचं. नाही सर, कसं आहे, त्या लोकांनी साथ दिली म्हणून ते इथपर्यंत आलो. माझ्या टीमनी पण साथ दिली ना, ते आज माझी टीम खरंच चांगली आहे. से बघा साहेब, माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही 8 तास परफॉर्मन्स किती देता, मी म्हणतो 8 तास आहे, तुम्ही 6 तास परफॉर्मन्स द्या, पण तो 100% द्या. नाही तुम्ही 8 तास येताय, इथं फिजिकली येताय, काहीच करत नाही, दिवस काढताय, निघून जाताय, त्याला अर्थ नाही. माझं म्हणणं 100%, लोक म्हणतात 100% एफिशियन्सी पाहिजे, माझं म्हणणं 100% पेक्षा 90% पाहिजे, पण ते 90% मध्ये पण ॲक्युरेसी पाहिजे. विदाउट ॲक्युरेसी, कारण आपण म्हणजे माझा जो बिझनेस, तो मी टेक्निकल लेवलचा बिझनेस करतोय. इन्फानाइट ऑटोमेशन सोल्युशन ही जी कंपनी आहे ना, ही इलेक्ट्रिकल क्षेत्र म्हणजे कंट्रोल पॅनल ऑटोमेशन मध्ये, म्हणजे फूड, फार्मा, डेअरी, शुगर, डिस्टिलरी, ऑइल अँड गॅस, परत ऑटोमोटिव्ह, ह्या लेवल मध्ये जाऊन आम्ही ऑटोमेशन करतोय. थोडं डिटेल मध्ये सांगा. आमचं कसं आहे की मेकॅनिकल, आमचा जो मेन बिझनेस कसा आहे की इलेक्ट्रिकल म्हणजे कंट्रोल करणं, कोणता पण पार्ट कंट्रोल करणं. मेकॅनिकल जे इक्विपमेंट असतात त्याला कंट्रोलिंग करणं बाय PLC थ्रू किंवा स्काडा थ्रू. PLC हे कंट्रोलर आहे, त्याला एक सॉफ्टवेअर असतं, PLC प्रोग्रामिंग लॉजिक असतं. हे कुठं जिथं आता मॅन पॉवर लेस झाली किंवा कंटिन्यू 24 तास प्रोडक्शन काढायचं, बिस्किट बनवायचे किंवा स्प्राईट बनवायची किंवा कारखान्यामध्ये शुगर काढायची कंटिन्यू, मग मॅन पॉवर नाही ना करू शकत प्रत्येक वेळेस, ते शिफ्ट टू शिफ्ट असतं ना. किंवा फेरर रॉचर आहे, किंडर जॉय चॉकलेट आहे, 12 मधली कंपनी. सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही ते काम किती कमी वेळात करताय यासाठी ऑटोमेशन आहे. जसं आपली कार बनते की दिवसाला एवढे कार बाहेर निघताय, तेवढ्या कार कशावर निघतात, ऑटोमेशनवरच निघते. आता रोबोटिक्स चाललंय. आणि मला एक आनंद आहे की मी प्रोसेसमध्ये काम करतोय. प्रोसेसमध्ये तुम्हाला 24 तास सर्व्हिस लागते, कारण फार्मा असतं, फार्मामध्ये लाईफ सायन्स आहे, तिथे काय गोळ्यात. आणि दुसरी गोष्ट, फील्ड बंद पण नाही होणार. लोक गोळ्या खाणाराचे, लोक बिस्किट खाणाराचे, लोक कोको कोला पिणाराचे किंवा साखर खाणाराचे, म्हणजे ही फील्ड आहे. दुसरी गोष्ट काय की भूमी, आता सध्या साऊथ आफ्रिकनच्या कंट्रीज आहे त्या आता ग्रो होऊ राहिले, ते म्हणजे आपण आता ग्रो झालोय बऱ्यापैकी. तिकडे अजून इथेनॉल प्लांटचं काम भरपूर चाललंय त्या साईडला, इथेनॉलवर. मग आपण इथून इथेनॉल प्लांट बनवून देतोय त्यांना. इंडियामध्ये सगळ्यात कॉस्ट कमी आहे. इंडियाचं प्लस पॉईंट असा आहे की मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट सगळ्यात कमी आहे, म्हणून इंडियात आता प्रोजेक्ट रन होत आहे. फक्त काय शिपिंगचा चार्ज आहे फक्त, बाकी काय दुसरा. इंडियात खरंच मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी, मॅन पॉवर पण भेटते, प्राइस पण स्वस्त आहे, त्याच्यामुळे मग इंडिया सध्या ग्रो होते. आणि या बूम मध्ये ऑटोमेशन बूम आहे सध्या. आणि ऑटोमेशन कधीच बंद नाही पडणार आहे. लिफ्ट ऑटोमेशन वर सगळ्या गोष्टी ऑटोमेशन, इच अँड एव्हरी गोष्ट. तुम्ही ऑटोमेशन मध्ये काम करता PLC पालन. आता एखादा डेअरी प्लांट आहे, तिथं CIP सिस्टम असतं किंवा SIP असतं, क्लीन इन पीस. हे सगळं दूध टाकल्यानंतर परत ते साफ करायचंय, तर प्रत्येक वेळेस थोडंच हाताने किंवा पाणी टाकून साफ करणार आहे, त्याला एक PLC पॅनल थ्रू साफ करणार आहे. किंवा स्काडा सिस्टम असतं, एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं दिसणार आहे पूर्ण प्लांटचं, कोणतं मोटर चालू आहे, कोणता पंप चालू आहे, कोणतं टेम्परेचर वॉल चालू आहे, कोणतं सेन्सर चालू आहे, सगळं एकाच ठिकाणी दिसतं.
आणि मी मलेशियाला पण पॅनल दिले सुपर कंबशन टेक्नॉलॉजी थ्रू. त्याच्यानंतर मी कतारला पण पॅनल दिले, ऑइल डिहायड्रेशनचं पॅनल दिलं मी स्काडाचं. मी एक्सपोर्ट पण केले प्रोजेक्ट. तुमचे क्लायंट कोण कोण आहेत, म्हणजे आतापर्यंत कोणाकोणासाठी तुम्ही काम केलं? आता मी ते सुपर कंबशन टेक्नॉलॉजी जे काळे साहेब बोललो ते गॅस कंबशनमध्ये मी त्यांच्या थ्रू जिंदलमध्ये काम केलं थर्ड पार्टी. त्याच्यानंतर ते विन्सिटो टेक्नॉलॉजी म्हणून ते केमिकल इक्विपमेंट बनवतात त्यांच्यासाठी काम केलं. त्याच्यानंतर आता मी सगळ्याच क्लायंटचं नाव नाही सांगू शकत, पण आहे अशी या प्रकारचे क्लायंट आहे आमचं. मोठ्या मोठ्या लोकांचे, मोठ्या मोठ्या कंपन्यांची कामं केली. बरं, कोणकोणत्या लोकांना तुमची गरज पडू शकते किंवा कोणत्या लोकांना व्यावसायिकांनी तुमचं ऑटो पॅनलचं ऑटोमेशनचे कंट्रोल पॅनल? आता आमचं कसं आहे, कोणती पण इंडस्ट्री जरी आली ना, समजा एखादा शुगर फॅक्टरी आहे, शुगर फॅक्टरीला PLC पॅनल लागतात, MCC पॅनल लागतात मोटर कंट्रोलसाठी. परत पॉवर मेंटेन करण्यासाठी ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर पॅनल लागतो नाही का, म्हणजे MSCBची लाईट कमी जास्त नाही व्हावं म्हणून त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर लागतो, तो पॅनल लागतो. PCC पॅनल लागतात, म्हणजे मी पॅनल कॉर्पोरेशनला देऊ शकतो, MSCBला देऊ शकतो. परत शुगर इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, डेअरी, फार्मा या प्रकारच्या सेगमेंटमध्ये काम करू शकतो. टेक्स्टाईल कंट्रोल पॅनल पर बिल्डिंगला सुद्धा मी कोलते पाटलांना पण पॅनल दिले. कोलते पाटला जे पुण्यातले जे रिअल इस्टेटचे जे त्यांचे टाउनशिप आहे, त्या टाउनशिपला पण खाली एक BMS पार्क, आपलं जे पार्किंग असतं ना ऑटोमॅटिक पार्किंग, त्याला पण पॅनल असतात साहेब. हो, पार्क खालीवर होतं, म्हणजे पूर्ण एखादा मॉल आहे त्या मॉलला खाली भरपूर पॅनल असतात, ते पॅनल पण मी बनवतो सर. BMS सिस्टम म्हणतात त्याला, BMS ऑटोमेशन सिस्टम. आणि जे चाललंय ते साहेब इन्फिनिट ऑटोमेशन सोल्युशन नावानं चाललंय बाबीर उद्योग समूह. भविष्यात काय म्हणजे तुम्ही काय भविष्यात माझं स्वप्न आहे कमीत कमी ही कंपनी 1000 करोड पर्यंत गेली पाहिजे आणि कमीत कमी 2-3 हजार लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. काहीतरी सोलरचं पण नव्हतं? सोलर मध्ये मी सोलरचे आता सध्या नवीन सोलर मध्ये खूप बूम होत आहे. म्हणजे सरकार काय करत आहे, काही प्रायव्हेट कंपन्या लँड रेंटवर घेत आहे, लीजवर घेत आहे, तिथं स्वतःचा सोलर प्लांट टाकताय आणि तो गव्हर्नमेंटला ती वीज विकताय. तर सोलरला पॅनल लागतात, ते 1 मेगावॉटचा प्रोजेक्ट आहे, त्याला ACDB पॅनल लागतात. ते पॅनल पण मी बनवतो. मी आता लातूरचे सोया मिलचे पॅनल केले, विजय सोयाचे केले आणि जाजूचे मिलचे ममदापूरला पॅनल दिले आणि औषधाला पॅनल दिले. आता सोलरचे पण माझे भरपूर पॅनल चालले ते. म्हणजे मी जागा घ्यायची तिकडे सोलर प्रोजेक्ट, तुमची कंपनी आहे, तुम्ही त्याची वीज मी सरकारला विकू शकतो. तुमचं काय, तुम्ही समजा तुम्ही मोठी कंपनी, आजकाल जसं सोलरची एनर्जी स्वस्त आहे म्हणजे, आणि काय होतं की आजकाल लाईट परवडत नाही. समजा मी जरी प्लांट लागलाय तर मला 1 लाख रुपये आता मशीनला मला लाईट बिल येणार आहे सगळ्या मशीन मिळून. तर मी जर 15 लाखाचा जर एक प्रोजेक्ट टाकला सोलरचा व पत्र्यांवर जर प्लेट्स टाकल्या तर माझं 0 होऊन जाईल ना लाईट बिल. तर मग वर्षाला असं 12 लाख रुपये वाचले ना माझे. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे ना. म्हणजे समजा मी 5 वर्ष जे लाईट बिल कंटिन्यू भरणार आहे ते 60 लाख रुपये, ते माझं 0 होऊन जाणार आहे ना. आता केलं तर मला 12 लाखाचं लाईट फ्री. कसं आहे सर, आजकाल स्मार्ट झाले. तुम्ही एखादी शुगर फॅक्टरी चालवताय, तुम्हाला महिन्याला किती लाईट बिल येते, किंवा एखादी मिल चालवताय मोठी, मग तुमचं लाईट बिल जर वाचायचं असेल तर तुम्हाला आता त्या लेवलला जावं लागेल ना सोलरला. फक्त काय होईल, 1-2 महिने तुम्हाला जेव्हा पावसाळा असतो त्या काळात फक्त त्या प्लेट्स काढून ठेवावं लागतात. मग ते पावसाळ्यात तर सूर्यप्रकाश नसतो ना साहेब, त्यावेळेस तेवढं एक त्याचं डिसएडव्हान्टेज. हे माझं ऑफिस आहे, आता मला इथं सुद्धा 10-15 हजार रुपये बिल तुम्ही लावू शकता. वरती तुम्ही समजा 3 किलोवॅट किंवा छोटा प्रोजेक्ट 5-10 किलोवॅटचा लावू शकता तुम्ही. कोणत्या सोलरवाल्याचा माझे मित्र आहे, तुमचा नंबर द्या, तुम्ही त्यांच्याकडून कोटेशन घ्या, करून घ्या ना, पॅनल मी देतो त्यांना. साहेब बरोबर, तुम्ही आज 15,000 रुपये महिना लाईट बिल भरताच आहे ना साहेब. 15 गुणिले 12 1,80,000. तुम्ही 1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली, पुढचं 5 वर्ष जर तुम्ही इथं ऑफिस ठेवणार असाल तुमचं तेवढं लाईट बिल वाचलं ना साहेब. बरं, हा विचार करण्यासारखा विषय आहे साहेब. तुम्ही स्मार्ट वेने गेले पाहिजे. आता तुम्ही स्मार्ट वेने गेले पाहिजे. जसं आता सरकार म्हणते की मोटर सोलरवर चालवायच्या, छोटे छोटे प्रोजेक्ट आणले शेतीसाठी. आता जी स्कीम चालू झाली कशासाठी चालू झाली, ह्याच गोष्टीसाठी चालू झाली. मोटिवेशन पेक्षा मला वाटतं हे फार फायद्याच झालं आमच्या. प्रत्येक आता स्कूलला पण हे दिलंय माहिती ना, सोलरला स्कूलची लाईट आहे ना, त्याला पण छोटे छोटे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट टेंडर पण काढलेत ना गव्हर्नमेंटने. आता सोलर बूम आहे साहेब सध्या. सोलर एनर्जी सध्या बूम आहे. त्याचं मेंटेनन्स वगैरे काय मेंटेनन्स नाही जास्त साहेब. सोलरला काय मेंटेनन्स नाही एवढं. काय 2 महिने काढून ठेवायचं असतं म्हणतात ते. नाही, तर प्लेट्सचं फक्त तेवढं आहे ना. मग बाकी ठिकाणी तर तुम्हाला आपण स्वतः तर नाही काढू शकत. ते लोक किंवा ते हे पण काढून ठेवतात ना. ज्यांना काम दिलं. बस. तुम्ही हे फक्त प्लेट्स बनवता, बाकी नाही मी प्लेट्स ना, मी पॅनल बनवतो फक्त पॅनल. सोलरवाले लोक ते बनवतात, मी बाकी पॅनल बनवते. तुम्ही सांगितलं तुमचे जे काय आयुष्यात आता जिथं कुठं पोहोचलं त्याच्यामध्ये तुमच्या लोकांचंच जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा त्यांनी फार सपोर्ट केलं. अशा 5 लोकांची नावं ज्यांच्यामुळे तुम्ही आज इथं आहात, सगळ्यांची घ्यावी लागतील. बरोबर, आपल्याकडे लिमिटेशन म्हणून 5. एक म्हणजे पोपट काळे साहेब, सुपर कंबशन टेक्नॉलॉजीचे ओनर पोपट काळे साहेब. दुसरे म्हणजे सुप्रीम एंटरप्राइजेसचे ओनर जाधव साहेब, विनायक जाधव साहेब. तिसरी गोष्ट म्हणजे माझे वडील
केसकर साहेब, रावजीताबा केसकर साहेब. चौथी गोष्ट म्हणजे आमच्या गावचे उद्योजक, ते त्यांना मामा होतं चंद्रकांत खोडदे. आणि पाचवे म्हणजे मला PLCला ज्यांनी सपोर्ट केला, जे पहिलं जेव्हा माझं प्रोग्राम ते प्रसाद कामंदर. असे 5 लोकांचे नाव मी तुम्हाला सांगू शकतो. फॅन्टास्टिक. आयुष्यात असे अनेक लोक, पण ह्या लोकांनी मला प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी सपोर्ट केला. त्यांच्या सपोर्ट शिवाय आज तुम्ही बरोबर बरोबर. आता प्रत्येक वेळेस भेट नाही होत कामानिमित्त. म्हणजे काय होतं आता की थोडं व्यापारच चालला, मला पण खूप पळावं लागतं, एवढ्या लोकांची जबाबदारी. पण तुम्ही एक यशस्वी व्यावसायिक आहात, याच्यामध्ये तुमच्यामधले कोणते असे गुण आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही यशस्वी व्यावसायिक होऊ शकला? सगळ्यात महत्त्वाचं माझी डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी. मी म्हणजे एखादा माणूस घ्यायचा ठरला ना, मला माहिती हा माणूस एक्सपिरियन्स केले, मी 1 मिनिटात त्याला घेऊन टाकतो. ती सॅलरी स्लिप, बॅलरी स्लिप, एक्सप्लेन लेटर, मला त्याशी काही घेणं नाही. मला आउटपुट येण्याशी मतलब आहे. डिसिजन कॅपॅसिटी. दुसरी गोष्ट चांगलं डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी, की मला माहिती आहे फ्युचर याचं चांगलं आहे, आपण हे करू शकतो. परत लिडरशिप, नेतृत्व गुण चांगला आहे. परत बोलण्याच्या स्किलमुळं लोकांशी एंगेज होतं, लवकर मित्रता होती, मैत्री लवकर झाल्यामुळं कनेक्शन वाढतात, कनेक्शन वाढल्यामुळे कॉन्टॅक्ट वाढतात, आणि कॉन्टॅक्टवर बिझनेस चालतो भरपूर. त्याच्यामुळे एक स्वभाव आहे माझा, भरपूर मित्र आहे मला, नेटवर्किंग भरपूर आहे. आणि मी स्वतःला अपडेट करत राहतो. जसं आज आलो तुम्हाला मी म्हटलं बाबा की नाही, इंस्टाला ज्यावेळेस मी अकाउंट काढलं मला म्हटले नाही व्हिडिओ चालणार. मला एक जण म्हणजे मित्र म्हटलं होता माझा की हा जेव्हा आपण व्हिडिओ फॉरवर्ड करतो ना, ही ज्या दिवशी तुझे फॉरवर्ड होईल त्या दिवशी तुझे लाईक वाढतील. मग तो माझा एक व्हिडिओ 400 लोकांनी फॉरवर्ड केला. आता किती सबस्क्रायबर तुम्हाला? सबस्क्रायबर कमी असतील, पण माझा एक व्हिडिओ 1.5 लाख लोकांनी पाहिला. त्याचे 1.5 लाख लोकांनी पाहिल्यामुळं मला जे व्ह्यूज पण वाढले, सबस्क्रायबर पण वाढले, आणि मला आता सोलरच्या लोकांना. अरे हे फार महत्वाची गोष्ट आहे. तर सरांनी जी सांगितली प्रवीण सरांनी, की बरेचसे लोक तुम्हाला टांग ओढणारच आहेत, पण तुम्ही सोशल मीडियावरती येणं, सरांशी बोलत होतो मगाशी मी, तर खूप महत्वाची काळाची गरज आहे. त्यांनी सांगितलं की त्यांचा एक व्हिडिओ 1.5 लाख व्ह्यूज गेले, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात ऑर्डर्स पण मिळाल्या. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाहीतर आपण काय म्हणतो, माझा सोलरचा व्यवसाय, मी सोशल मीडियावरती जाऊन काय करू, किंवा माझा ऑडियन्स नाही ते, असं आपण विचार करतो, किंवा माझं ते काम नाही. आणि अजून एक माझा भाऊ अमोल केसकर, त्याची पण मला साथ भेटली नाही का, म्हणजे मोटिव्ह, म्हणजे बॅक माइंडला त्याचं सोड, तू करतोय ना, तुझी हौस आहे ना, तू कर, मी आहे, म्हणजे तुला गाडी घ्यायची घे. परत माझी बायको, तिने पण मला कधी क्रॉस नाही केलं, तुला करायचं तू ते कर. म्हणजे घरच्यांचा लय सपोर्ट आहे, तू करतो ना, तू कर. त्यांना माहिती आहे तुम्ही यशस्वी व्हायला लागले ते मिळतं, पण सुरुवातीच्या काळात ते मिळत नाही. बरोबर. तुला काय 10 उद्योग, हे पण करत नाही नीट, ते पण नाही करत. पण काय होतं सर, दुनियादारीला केली मी. दुनियादारीमुळे लय ठिकाणी चटके पण बसले. कोणाच्या किती घशात घातला साहेब, कोरडा निघतो. लोक त्या गुणाचे राहिले नाही. पहिले कसे लोक वचनाला जागणार होते, शब्दाला जागणार होते. आज मला जाणीव म्हणून मी त्या लोकांची नावं घेतोय. पण काही लोकांना पण आपण करून काही लोकांना जाणीव नसते साहेब त्या गोष्टींची. ते पण एक कुठंतरी मग वाईट वाटतं नाही. आयुष्यात आहे लोक. आणि आता काय झालं माहिती साहेब, आता वरती जायला झालो ना, जवळच्या लोकांना दुखायला लागलं. आपण जोपर्यंत गरीब असतो ना साहेब, म्हणजे लोकांची एक भावना असते, याने आयुष्यभर मला पैसे उसने मारले पाहिजे, हा मोठा नाही झाला पाहिजे, ही लोकांची एक मानसिकता असते. गरीबाचं लेकरू मोठं झालं ना साहेब, कोणाला आवडत नाही साहेब. आणि त्यातल्या मित्र मंडळी त्यांना जास्त त्रास होतो. हो, त्यांना म्हणजे काय विषय का. ते मी एक उदाहरण सांगतो काय नाही का, ते आता 1-2 मिनिटात सांगतो. एक मुलगा असतो, तो आहे ना साप पाळतो, साप. आणि तो साप एक दिवस आजारी पडतो. साप आजारी पडल्यानंतर आहे ना, तो एक वैद्य बोलवतो आणि तो म्हणतो बाबा हे साप का आजारी पडला ते बघ. तर मग तो वैद्य कारण सांगतो, म्हणे तू झोपला ना म्हणे, हा तुला गिळायचा प्रयत्न करतो म्हणे, पण तू त्याच्यात जाबड्यात येत नाही म्हणे. म्हणजे असेच आपल्या जवळ आसपास हितचिंतक लोक असतात सापासारखी. ते गळ्याच्या वरती एक बोलतात फक्त, आपलं वाटतं अरे हृदयातून आपल्यावर डील करतोय, पण त्याचं तसं नसतं, तो गळ्याच्या वरती आपल्याशी बोलत असतो. असे लोक ओळखले पाहिजे माणसाने. आणि मला ते आता ओळखायची, ती शिकलो मी अनुभवात. आणि खूप लवकर कळलं नसेल. वयाच्या 32व्या वर्षी एखादा माणूस ओळखणे आणि वयाच्या 40व्या वर्षी एखादा माणूस ओळखणे लय फरक आहे ना सर. खूप मोठं. स्वार्थी लोक आपोआप साईडला जायला लागले. आता जे चांगले लोक आहेत तेच राहिले आयुष्यात. जे तुम्हाला सपोर्टिव्ह राहतात निसर्ग बी ऑटोमॅटिक त्या लोकांना बाजूला काढतो. आणि तुमच्याच बाबतीत अशा अनुभव नाहीत, प्रत्येकाच्या बाबतीत असे अनुभव आहेत की आपल्या जवळची लोक जोपर्यंत मिळते तोपर्यंत तू लय चांगला, मिळायचं सगळं गोळा करायचं आणि त्याच्यानंतर आपलीच नालस्ती सुरू करायची. म्हणजे त्याच्यामुळे आपलं चांगलं. आणि वडिलांचं एक गुण घेतलं, करत राहायचं लोकांसाठी, विचार नाही करायचं. आपलं चांगलं होत जातं, दर्या में डाल. चांगलं करत राहायचं, चांगलं होत जातं. आता माझे म्हणजे रिलेशन पण चांगल्या लोकांबरोबर राहिले. मी मंत्रालयात गेलो, काही लोकांचे अधिकारी लोक किंवा आता पॉलिटिशियन लोक, त्यांच्यावर पण आता जसं बिझनेस वाढत चाललं, नाव होत चाललं, संबंध यायला लागले, काही ना काही कामानिमित्त संबंधित साहेब. आणि खूप लोकांनी सपोर्ट केला साहेब.
तर असं काय वाटतं प्रवीणमध्ये असे काही सुधारण्याचे स्कोप आहेत, काही गुण जे अडथळा ठरतात किंवा सुधारण्याचा स्कोप म्हणजे काय माहितीये का, मी अजून बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, मी दुनियादारी अजून थोडी कमी केली पाहिजे. आणि जेवढं मी अजून झोकून, आता मी 9 ते 9 प्लांटला बसतो, मी सकाळी 9ला गेलो समजा ना, व्हिजिट करून आलो किंवा प्लांटला बसलो ना, पहिलं मी 7 वाजता 7:30 निघून जायचो, आता मी जात नाही, मी 9-9:30 वाजेपर्यंत तिथंच बसतो. भले मी काही नाही करू दे, मोबाईल बघू दे, पण तिथं बसतो. सगळ्यात मी विचार करत राहतो, इथली ऑर्डर कशी येईल, तिथली ऑर्डर किती. संध्याकाळी 9 नंतर मी कोटेशन देतो काही लोकांना, कारण कधी कधी कामाच्या वेळेमुळे दिवसभर कोटेशन पाठवायला नाही वेळ मिळत, मग संध्याकाळचं पण कोटेशन देतो. 12 ते 12 काम करतो. 12 ते 12 12 तास काम करतो. आणि माझं स्मार्ट काम आहे ना सर, सगळं मार्केटिंगचं माणूस फक्त कोटेशन बनवणं किंवा फोनवर बोलणं हेच गोष्टी आहे ना. मी काय हार्डली तर काय शारीरिक कष्ट तर काय करत नाही ना, मेंटली कष्ट आहे सगळं. आणि टीमची खूप साथ आहे, आमचे इंजिनियर लोक खूप हुशार आहे, इलेक्ट्रिशियन लोक हुशार आहे, मेकॅनिकलची पण टीम खूप छान आहे. आणि टीमला मी ना साहेब, मी सगळ्यांचं ऐकून घेतो, म्हणजे नाही का, मला एखाद्याने जरी सजेशन दिलं ना, मी म्हणतो बाबा ठीक आहे, तुला कळतंय ना कर. कारण कसं आहे, ते लोक पण कंपनीसाठी खूप प्रयत्न करतात, त्या लोकांमुळेच कंपनी पुढे चालली. तेव्हा लोकांची पण गरज आहे, म्हणजे जेवढं लोक चांगलं करतील तेवढं आपण पुढे जाणार सर. राईट. लोक विन विन सिच्युएशन मध्ये. जिंकला पाहिजे तर. बरोबर. बरं, आयुष्यातला असे काय प्रसंग, म्हणजे सगळ्यात आनंदाचा प्रसंग तुमच्या आयुष्यातला? आनंदाचा प्रश्न म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडे 25,000 खिशात होते, मी स्विफ्ट बुक केली होती, ते माझं लोन होत नव्हतं कोविडच्या काळात. मग ते कंपनीला मी ते लेटर 2 महिने सॅलरी टाकायला लावली, ते माझेच पैसे त्यांना दिले. मग ते स्वतःला एक स्वप्न पाहिलं होतं गाडी घ्यायचं नाही का, म्हणजे आधी सेकंड गाडी घ्यायचं स्वप्न पाहिलं, मग बुलेट घ्यायचं, मग सेकंड. ती स्विफ्ट घेता माझा 1-1.5 महिना गेला. मग त्यावेळेस मी डोळ्यात माझे अश्रू होते. आता मला मी म्हणजे उद्या कोणती गाडी घेते तर मला तेवढा आनंद नाही होणार, तेवढा आनंद मला तेवढंच झाला होता. कारण ती गोष्ट मला चॅलेंजिंग वाटली होती, एक तर लोन होत नव्हतं. म्हणजे स्वप्न बिझनेसचं काय साहेब, आता एकदा ते चालू झालं होतं. 2022ला बिझनेस सुरू करून 2025 पर्यंत 5 कोटीचा टर्नओव्हर आणि पुढचं तुमचं 100 कोटीचं टार्गेट आहे, इट सेल्फ फार मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, खूप काही शिकण्यासारखं सरांकडून आहे की सरांनी सांगितलं की लोक टांग ओढतात, पाय मागे ओढतात, तुम्हाला टिजवतात, त्याचबरोबर तुमच्याच आस्तीन का साफ म्हणतात, जे सरांनी एक्झाम्पल दिलं होतं, अशी लोक आजूबाजूला असणार. तुम्ही जर प्रगती करताना अशी लोक जर तुमच्या आजूबाजूला आहे तर तुम्ही परफेक्ट ट्रॅकवरती आहे असं समजायचं, खच्चीकरण करून घ्यायचं नाही. हेच तर आपल्याला विजेत्यांकडून रिअल शिकायचं आहे की त्यातूनही मार्ग काढून ते पुढे जात राहतात. सो सरांचं कौतुक करण्यासारखं आहे की फक्त रिलेशन बेसवरती आणि कम्युनिकेशनच्या ताकदीवरती डोक्यावरती बर्फ ठेवून आणि तोंडात साखर ठेवून सरांनी बिझनेस केलाय. आणि बऱ्याचशा गोष्टी या पॉडकास्टमधून तुम्ही शिकत असाल. जे काही शिकताय, ज्या काही त्यांनी त्यांच्या घटना सांगितल्या, त्यातून तुम्ही काय बोध घेतलाय नक्की खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सर, आता शेवटाकडे वळताना मला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही जे नवउद्योजक जे होऊ इच्छितात त्या लोकांना काय सल्ला द्याल की त्यांनी काय करावं जेणेकरून त्यांना सुद्धा एक यशस्वी व्यावसायिक होता येईल? सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांची परिस्थिती असो किंवा नसो, मुळात त्यांच्या डोक्यात पाहिजे की आपल्याला ते करायचंय तर मग पूर्ण करायचंय आणि झोकून देऊन करायचंय. कारण कसं डिसिजन घेतल्यानंतर मागं वळून फायदा नाही. तुम्ही चांगला बिझनेस करा, त्याच्यात झोकून देऊन करा. लोकांवर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं बोलणं सांभाळा. माझं मराठी माणूस म्हणून म्हणतो, आपलं जे मराठी रक्त आहे ना ते थोडं गरम आहे, मॉडेल पण वाकणार. मग ते तुम्हाला थोडंफार, आता जे काही लोक मी बिझनेसमध्ये मराठी बघतात, एक मराठी लॉबी पण बिझनेसमध्ये तयार व्हायला लागली. तुम्हाला मराठी माणसं पण सपोर्ट करतात, मराठी परचेस मॅनेजर सपोर्ट करतो. पण तुम्ही पण मग तेवढे त्याच्यावर म्हणजे तुम्ही पण त्या साजेसं गेलं पाहिजे. तुम्हाला ते सांगतो, तुम्ही त्यांचं काम त्या प्रकारे करून दाखवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय, लोक तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतील, तुम्ही त्या ऑपॉर्च्युनिटीचं चांगलं युटिलायझेशन करून, संधीचं सोनं करून तुम्ही पुढे गेले पाहिजे. ऑपॉर्च्युनिटी यायला वेळ लागतो सर, बिझनेस ग्रो व्हायला पण वेळ लागतो. एका रात्रीत बिझनेस होत नाही, एका रात्रीत यश मिळत नाही. संयम आहे आणि अजून लय पुढे जायचे प्रोसेस. आता 10 लाखाचं कॅश फ्लोचा प्रॉब्लेम असतो, कधी भविष्यात 10 करोडचा कॅश फ्लोचा प्रॉब्लेम असेल. पण तुम्ही परिस्थिती कशी सामोरे जाताय त्याला खूप अवलंबून आहे. जे करायचं ते डेडिकेशनने करा, 100% यशस्वी होणार या हिशोबानेच करा. म्हणजे मनात एक सुद्धा वाईट विचार नका देऊ, हे फसलं तर काय, असं फसणारच नाही हा विचार करायचा, चांगलंच होणार विचार करायचा. आणि चांगल्याचं चांगलंच होतं साहेब. बरोबर, तुम्ही चांगलं करा, चांगल्याचं चांगलंच होतं. मराठी माणसांचा जरा प्रॉब्लेमच आहे. माझं एक एक्झाम्पल आहे, मी आता एक घर घेतलं आणि त्याचं फर्निचर करायचं होतं. एक्झिस्टिंग मी घर घेतलं, त्याचं फर्निचर माझं खूप छान केलं होतं. पण माझे एक मित्र होते, ते म्हटले की मराठी माणसाला तू चान्स दे. आणि एक यंग पोरगा होता, त्याला मी ते फर्निचरचं काम दिलं, त्याने मला कोटेशन दिलं, मी त्याचे पैसे त्याला दिले. पण त्यांनी ते काम काही वेळेत पूर्ण केलं नाही, ते काम काही प्रॉपर होत नव्हतं. म्हणजे त्यांनी जे कारागीर चुकीचे असतील, त्याचं प्लॅन चुकीचं असेल माहीत नाही. पण जेव्हा ते पूर्ण होत नाहीये
तेव्हा त्यांनी मी गाववाला इथला, माझी 15 एकर जमीन आहे आणि माझा मंत्री ओळखीचा आहे, आता आम्ही हे कोळून प्यालेलं आहे सगळं. बरोबर. त्याचं ते ॲटिट्यूड चुकीचं आहे ते. म्हणजे इंटेरियर डिझायनर मी त्याला कमीत कमी 100 कामं देऊ शकलो असतो. 100%. आणि त्यांनी ते माझं काम प्रॉपर व्यवस्थित करणं गरजेचं. पण मराठी माणसं जे तुम्ही म्हणताय ते फार गरजेचं आहे की तोंडात साखर पाहिजे आणि डोक्यावरती बर्फ पाहिजे. बरोबर आहे. त्या माणसाला एवढं सुद्धा कळत नव्हतं की यार आपण काम कोणाचं करतोय. ह्या माणसाचे रिलेशन आज पिंपरी चिंचवडमध्ये मला कमीत कमी 5,000 लोक पर्सनल ओळखत असतील. बरोबर. जास्तच असतील पण मी आपलं सहज म्हणतो की 5,000 लोक तरी मला पर्सनल ओळखत. मी त्याला कितीतरी कामं देऊ शकतो, त्याला तेवढं पण कळलं नाही. त्याने माझं त्या अर्धवट काम सोडलं. मी त्याला म्हटलं काय नाही, माझं सगळंच खर्च झालं. माझे सगळे 100% पैसे मी त्याला अगोदर दिले होते. मी विचार केला की चल मराठी माणूस आहे, तुला काय मागेल तेव्हा पैसे. मग त्यांनी काम 50% ऑपॉर्च्युनिटी सोडून दिली ना. अपॉर्च्युनिटी किती मोठी अपॉर्च्युनिटी सोडली त्याला कळलं. कारण जेव्हा भविष्यात मी म्हटलं असं सर मी फ्लॅट घेतात, तुम्ही म्हटलं प्रवीण हे आपले ओळखीचे यांच्याकडून काम कर. मला या पॉडकास्ट मधून मराठी व्यावसायिक असाल तर हे प्रवीण सरांचं वाक्य लक्षात ठेवा, डोक्यावरती बर्फ तोंडात साखर. काम मागे पुढे झालं असतं तरी मला प्रॉब्लेम नव्हता. ते म्हटले असते ना सर लेट झालं, मी तुमची मॅप मागतो, 1-2-3 दिवसाची वेळ द्या, 8 दिवसाची वेळ द्या, मी करून देतो. प्रॉब्लेमच नव्हता. आणि सर बिझनेसमध्ये ना कधी कधी थोडाफार लॉस पण सहन करावा लागतो. कधी कधी काही गोष्टी माझ्या पण अंगलट येतात. पॅनलमध्ये थोडंफार चेंज झालं, काय गोष्ट झालं, प्रत्येक वेळेस कस्टमर पेमेंट वाढवूनच देतो असं नसतं, पीओआय मेंटेन करतो असं नसतं. एक 5-10 हजारचा 50,000चा कधी कधी लॉस पण बिअर करावा लागतो आणि तो करावाच लागतो पुढच्या ऑर्डरसाठी. हो, कारण त्या लॉसवर तुम्हाला पुढची ऑर्डर नाही. प्रवीण त्यावेळेस सपोर्ट केला असता, पोरगं चांगलं आहे काम करून देईल, हा एक विश्वास असतो. आणि हा गमावला नाही पाहिजे. मराठी लोकांचा हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. नाही मी असाच, अरे असंच म्हणून नाही. आता मी सुद्धा महाराष्ट्रीयन मराठी. तुम्ही मराठी उद्योजक बघा, ज्यांनी फ्लेक्झिबिलिटी दाखवली, जे मोल्ड झाले ते प्रचंड उंचीच्या शिखरावर, असे खूप लोक आहे मराठी सुद्धा. आपल्याला वाटत नाही पण मराठी उद्योजक भरपूर आहे आणि अजून खूप घडणार आहे. पण त्यांनी आता जे आमच्या वयाचे जे म्हणजे 30-35च्या आतले जे, म्हणजे माझं 32 रनिंग यायचे, 35च्या आतले जेवढे लोक आहे त्यांनी तोंडात साखरच ठेवली पाहिजे. साहेब करतो, करके देतो, भेज देतो. तुम्ही बघा ना राव साहेब लोक कसे बोलताय. साहेब कितीही वर्ण ताटणे आला ना तर आपण थोडंसं वाकलं तर काहीच होत नाही आणि मार्ग निघत जातात. कधीच वाद करायची वेळ येत नाही. आज कितीतरी आणि ब्रँडिंग केली पाहिजे. मराठी माणसाने अजून एक मुद्दा समजून घेतला पाहिजे, बोलायला शिकलं पाहिजे जास्त. म्हणजे स्वतःच्या गोष्टी दाखवता आल्या पाहिजे, स्वतःच्या गोष्टी ब्रँडिंग करता आली पाहिजे. थोडक्यात मराठी माणसं स्वतःची लाल बिझनेस मध्ये केली पाहिजे. हा मग तुम्ही नाही मी भारी, मी बेस्ट, मी माझं, तुम्ही आले तुम्ही मला विचारलं तेवढं प्रामाणिकपणे केलं पण पाहिजे. प्रवीण काय करतो सर, मी हे करतो सर, मी हे दाखवतो सर, ह्या प्रकारचं काम मी करतो. मला आवड पण भेटले, सुप्रियाताईंच्या हस्ते पण आवड मिळाला. मला ते कोल्हापूरचे एक समिती, शाहू समिती म्हणून होती, ते 24 जानेवारीला मला कोल्हापूरला अहिल्यारत्न युवा उद्योजक पुरस्कार मिळाला पहिला तिथं सुप्रियाताईंच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री डांगे साहेबांच्या हस्ते. अजून पण 2-3 अवॉर्ड मिळाले. आणि काय माहिती सर, माणसाने रोजच्या रोज अपडेट करत राहिलं पाहिजे स्वतःला. तुम्ही जर नाही अपग्रेड केलं ना तर जमाना खूप फास्ट आहे, लोक मागून येऊन पुढे निघून जातात. आणि कम्फर्ट झोन विचार करून कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली पाहिजे. तुम्हाला जर स्रोत वाढवायचे असेल, एक तर काय तुम्हाला तुमच्या धमक येते, तुम्ही लढा, तुम्ही तुमचा सोर्स वाढवा, नंबर ऑफ सोर्स वाढवा. नाही तर मग दुसऱ्यावर रडू नका, जळू नका. तो का पुढे गेला, तू काय नाही केलं म्हणून तो पुढे गेला. बरोबर, तू केला असं तू पुढे गेला असता. आणि सर बोलू काय, हा आमचं पण ऑटोमेशन क्षेत्र आहे ना, हा समुद्र आहे. आपल्याला नका एवढं काम आणायचं, फक्त बरोबर समुद्र आहे साहेब. भारत हा देश, एवढं पॉप्युलेशन आहे, 150 कोटी जनता आहे. बिस्किटची मागणी, आज पुण्याला एवढं दूध येतंय, गोकुळ येतंय, कात्रज येतंय, तरी पण पुण्याची भूक भागत नाही. प्रोडक्शन वाढतच चाललंय साहेब. हो, गरज आहे. जसं पॉप्युलेशन वाढतं तसं बिस्किट वाढणार आहे, जसं पॉप्युलेशन वाढतं तसं स्प्राईट वाढणार आहे, जसं पॉप्युलेशन वाढतं तसं बिस्लरी वाढणार आहे, साखर वाढणार आहे. लोकांनी हा जो बिझनेस ओढण्यापेक्षा तू करतोयस हे तर मी दुसरं करतो, बस दुसरीकडे जातो असं विचार केला पाहिजे सपोर्ट. तरी पण सर करतात, लोक सपोर्ट करतात, भरपूर लोक सपोर्ट करतात. चांगले खूप सारे लोक आहेत असं म्हणायचं आहे. आपले मराठी लोक पण खूप चांगले आहेत, खूप सपोर्ट करतात. आणि मला शेवटला एवढंच सांगतो इंटरव्ह्यूमध्ये, बाबेर उद्योग समूह, इन्फिनिटी ऑटोमेशन सोल्युशन, मला माझ्या म्हणजे कंपनीत काम करणारे सगळे एम्प्लॉय आणि टीम, सगळी टीम, सगळ्यांचे नाव नाही घेऊ शकत, सगळी टीम, त्यांचे आभार मानतो. परत माझ्या गावातले लोक असतील, सगळ्यांचे आभार. माझे जे मित्र कंपनी किंवा ज्यांनी मला सपोर्ट केला ते लोक आणि घरचे लोक, सगळ्यांचे आभार मानतो. कारण कसं आहे साहेब, जोपर्यंत हे लोक तुमच्या पाठीमागे ना, तोपर्यंत तुम्ही यशाचे शिखरावर कायम राहता. हे लोक पण महत्वाचे साहेब. मी फ्रंटला आहे पण बॅक एंडला काम करणारे 100 जण साहेब. अर्थात यश एकट्याचं कधीच नसतं, टीमचं असतं. टीमचं असतं. आणि त्या टीमला जेवढं तुम्ही युनिटी घेऊन चालताना तेवढं तुम्ही पुढे जाता. युनिटी पाहिजे माणसामध्ये.
ग्रेट. प्रवीण सर, तुम्ही इथं आलात आणि खूप साऱ्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रकाश टाकला, तुम्ही जे करताय त्याच्याबद्दलही बोललात, तुमचं जीवनपट इथं उलगडलात आणि खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या तुमच्या स्टोरीमधून आमच्या ऑडियन्सनी त्या आत्मसाती केल्या असतील, ते त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन ॲक्शन घेतीलच, त्याचे रिझल्ट पण पाहतील. मित्रांनो, हा पॉडकास्ट तुम्हाला नक्की आवडला असेलच. ज्या काही गोष्टी आवडल्या, ज्या काही गोष्टी प्रवीण सरांकडनं शिकायला मिळाल्या, नक्की चॅट बॉक्समध्ये मला सांगा. तुमचा कोणी मित्र व्यावसायिक करत असेल, करण्याचा विचार करत असेल, किंवा प्रवीण सरांचं जे काही पॅनलिंगचं गोष्ट त्यांनी बोलले, इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल, काही कोणाला मदत होत असेल, नक्की हा जो काही पॉडकास्ट आहे याला खूप साऱ्या लोकांबरोबर शेअर करा. लाईक, कमेंट खूप महत्त्वाचे. आम्ही हे जे काही करतोय हे ऑडियन्स मायबाप आपल्यासाठीच करतोय आणि तुम्हाला जर ते आवडत असेल आमचं काम, तर त्याची पोचपावती म्हणजे तुमचं लाईक आणि तुमचे जे काही कमेंट्स आहेत शेअर करून इतरांना मदतही करू शकता. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन हिट जर केलात तर पुढचा येणारा पॉडकास्टही तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. प्रवीण सर, धन्यवाद, तुम्ही इथं आलात. आज ह्या पॉडकास्टला मला बोलवण्याबद्दल मी विजेते कॉर्नरचे सर्व आकाश गोंदवले साहेब यांचे मनापासून धन्यवाद मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर, थँक्यू. भेटूयात पुढच्या नवीन हिरो बरोबर पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.